ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते रविराजांच्या समोर प्रियाचं सगळं सत्य आलं असतं। कारण की पळून जाताना तिच्या गोठवड्यामध्ये सायलीचे फोटो असतात आणि तिचं गोठवडं चुकून घरी राहिलेलं असतं आणि तिच्या गोठवड्यामध्ये तिचा फोटो असतो आणि प्रिया ही सायलीचा गोठवडा घेऊन पळून जात असते। तेव्हा रविराज तिला रंग्यात पकडून सगळ्यांसमोर तिला तोतया म्हणून सांगून तिचा भांड फोडतात। तेव्हा रविराज प्रियाला बोलतात, तू का म्हणून ती या घरात आली आहेस आणि या घरातून तू सुभेदाराच्या घरामध्ये आलीस म्हणजे तू प्रॉपर्टी लुटायसाठी आली आहेस आणि पहिली तू किल्लेदारांच्या आणि आता तू सुभेदारांच्या घरात शिरली आणि तू फक्त पैशासाठी हे सगळं करतेस। तेव्हा प्रिया बोलते, बाबा असं काय करू नका। तेव्हा रविराज बोलतो, तू मला बाबा काय बोलू नकोस, तू माझी खरी मुलगी नाहीस, तू प्रिया आहेस, तू तन्वी नाही आहेस। त्यानंतर इथे नागराज आणि प्रिया एक प्लॅनिंग करतात। तेव्हा नागराज प्रियाला बोलतो की आता आपल्याला महिपंतला सांगून याचा आता काटा काढायला लागेल। तेव्हा प्रिया घाबरते की ते बोलते की आपल्याकडे दुसरा काही मार्ग नाही आहे का। तेव्हा नागराज बोलतो नाही। तेव्हा प्रिया बोलते हे आपण आता कसं करायचं। तेव्हा तो बोलतो की तू महिपंतला कॉल लाव। तेव्हा इथे प्रिया महिपंतला कॉल करते। तेव्हा महिपंत बोलतो, तू मला कशाला कॉल केलायस। तेव्हा महिपंत बोलते, कुठली बातमी देतेस तू बातमी देतच नाहीस। तेव्हा प्रिया बोलते की एक मोठा प्रॉब्लेम झाला की माझ्या बापाला रविराजाला कळलं की मी त्याची खरी मुलगी नाही। तेव्हा महिपंत बोलतो काय। तेव्हा महिपंत बोलतो, एवढं मोठं सत्य त्याला कळलं कसं, तू का झोपा काढत होतीस। प्रिया बोलते, जेव्हा मी माझं गाठोडे घेऊन पळून जात होती तेव्हा रविराज तिकडे आले आणि त्यांनी माझं गाठोडे चेक केलं। तेव्हा गाठोड्यामध्ये त्या सायलीचा फोटो होता आणि तेव्हा मला त्यांनी सगळ्यांसमोर मला विचारलं की तू माझी खरी मुलगी। तेव्हा माझ्या तोंडून निघालं की नाही, मी खरी तुमची मुलगी नाही, मी प्रिया आहे। तेव्हा मी पण बोलतो, तुझं का डोकं फिरलं काय आणि तू कुठे पळून जात होतीस आणि जर तू त्यांना पळताना सापडलीस तर मग तुला फोल्डर दाखवायची, त्या फोल्डरमधले फोटो दाखवायचे काय गरज होती आणि तू सगळं का सांगितलंस की मी प्रिया आहे करून। तेव्हा मी पण प्रियावर जामच चिडतो। तेव्हा मी पण प्रियावर बोलतो, तू नागराजला फोन दे। तेव्हा नागराजला फोन दिल्यानंतर मी पण नागराजला बोलतो की तू लवकरात लवकर आपल्या माणसांना बोलव आणि त्याचा रविराजांचा फोटो दे आणि बोल की या माणसाचा काटा काढायचा आहे। तेव्हा इथे रविराज रस्त्यावर चालत असताना त्याला काय माहित नसतं की त्यांच्यावर काळाचा घाला होणार आहे। पण त्याच टायमाला ते रस्त्यावरून निघत असतात आणि नागराजने माणसं पाठवून त्यांचा काटा काढण्याचं ठरवलं असतं। तेव्हा इथे नागराज प्रियाला बोलतो की तू आता लवकरात लवकर भावपूर्ण श्रद्धांजली दे कारण की सगळी प्रॉपर्टी आता तुला मिळणार आहे। तेव्हा इथे प्रिया खूप खुश होते। तेव्हा इथे रविराज रस्त्यावर चालत असताना भर धाव वेगात टेम्पो येतो आणि रविराजांना धडक देऊन निघून जातो। रविराजांना धडक दिल्यानंतर रविराज खाली पडतात आणि त्यांना पूर्ण रक्ताच्या थरामध्ये पूर्ण रविराज त्याच्या तिकडेच पडलेले असतात। तेव्हा इथे सायली भाजीपाला घेत असताना रस्त्यावर जात असते पण तिला मध्येच काहीतरी आठवतं की हे काय चाललंय आणि तिला काहीतरी व्हायला लागतं आणि तिला वाटायला लागतं की आपला माणूस कुठेतरी संकटात आहे। तेव्हा पण त्याच्या माणसाला पैसे देतो आणि बोलतो झालं काय काम। तेव्हा त्याचा माणूस बोलतो झालं काम। तो माणूस आता त्याला धडक दिली, तो आता माणूस जिवंत राहणार नाही। इथे अश्विनच्या हॉस्पिटलमध्ये ही केस पोहोचलेली असते आणि अश्विनला रविराजांना पाहिल्यावर चांगला धक्का बसलेला असतो। इथे सायली आणि अर्जुन घरी आले असते पण त्यावेळी इथे सायलीला जोरात आवाज येतो की रविराज सरांचा अपघात झाला आणि ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत। अश्विन भाऊजीने कळवल्यानंतर त्यांना कळतं की सायलीला कळतं की हे अश्विन भाऊजींच्याच हॉस्पिटलमध्ये आहेत। ते कल्पनाला कळतं की कल्पना चांगला धक्का बसतो की रविराजांचा ऍक्सिडेंट झाला आणि कल्पना एकदम भावुकच होते आणि पूर्णाईला पण चांगला धक्का बसतो आणि बोलते रविराजांना हे कुठे जात होते आणि काय झालं। तेव्हा इथे अर्जुन सगळ्यांना बोलतो की लवकरात लवकर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे। सायली ते देवाला प्रार्थना करते की रविराज सरांना काय होऊ देऊ नकोस। इथे अश्विन प्रियाला कळतं की तुझ्या बाबाचा ऍक्सिडेंट झालाय। तेव्हा इथे प्रिया नाटक करून बोलते काय कुठे झाला ऍक्सिडेंट। तेव्हा इथे प्रियाला कळत नाही की तो त्याच हॉस्पिटलमध्ये जायचा होता का आणि तो जिवंत आहे। तेव्हा इथे प्रियाला धक्का बसतो आणि बोलते ती हे काय चाललंय, रविराज किल्लेदार म्हणजे जिवंत आहे। तेव्हा इथे मी पण प्रियाला कॉल करतो की त्याचं काम मी काटा काढलेला आहे आणि माझ्या माणसाने सांगितलं की ऍक्सिडेंट केलंय। तेव्हा इथे प्रिया बोलते तो अजून जिवंत आहे आणि तो माझ्या नवऱ्याच्या हॉस्पिटलमध्ये आहे। तेव्हा इथे मी पण बोलतो तो आता जिवंत राहणार नाही आणि तू तिकडे हॉस्पिटलमध्ये जा आणि अपडेट देत राहा आणि तो जिवंत राहिला काय तो तिकडे जा आणि त्याला मारून टाक। इथे हॉस्पिटलमध्ये पोहोचले असते आणि सायली इथे सगळ्यांसमोर देवाला धावा करते आणि देवाकडे प्रार्थना करते। इथे प्रिया नाटक करायला लागते की माझे बाबा। तेव्हा इथे प्रतिमा आली असते आणि ती खूप रडकुंडीला आलेली असते आणि तिची अवस्था खूप वाईट झालेली असते आणि सायली प्रतिमाला शांत करत असते कारण की दोघांचं रक्ताचं नातं असतं। इथे सायली प्रतिमाला बोलते सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही काळजी करू नका। इथे पोलीस येतात आणि बोलतात ऍक्सिडेंट कसा झाला
पण सगळ्यांना ऍक्सिडेंट कसा झाला हे माहित नसतं. इकडे प्रिया घाबरली असते कारण की चुकूनही रविराज शुद्धीवर आला का तिचं भांडं फुटू शकतं. आता इथे पुढे आता रविराजाचं ऑपरेशन झालं असतं. रविराजांचे डोळे हळूहळू उघडलेले असतात. इथे सगळ्यांना रविराजांची काळजी लागलेली असते. तेव्हा इथे अर्जुन सगळ्यांना बोलतो की तुम्ही काळजी करू नका, रविराज बरे होतील. इथे रविराज शुद्धीवर आल्यानंतर हे कळल्यानंतर सायली सगळ्यांना हात जोडते. सायली देवांच्या पाया पडते आणि बोलते, पण इथे नागराज टेन्शन मध्ये येतो आणि बोलतो हा माणूस कसा शुद्धीवर आला, इतका मोठा अपघात झाला असला तरी हा माणूस कसा जिवंत राहिला याची भीती नागराजला असते. ते प्रतिमा डॉक्टरांना बोलते प्लीज मला रविराजांना भेटू द्या. तेव्हा अश्विन बोलतो ठीक आहे आपण 5-6 जण आतमध्ये जाऊ शकतो. तेव्हा इथे सायली दरवाजा उघडून रविराजांच्या जवळ जात असते. तेव्हा रविराजांना कळत नाही की ही सायली आपली मुलगी आहे, पण आपण तिच्याशी आता या अवस्थेत आपण तिच्याशी काही बोलू शकत नाही. पण रविराजांची ती अवस्था पूर्ण सगळ्यांना धक्का बसलेला असतो. पण इथे रविराज, महिपंत, नागराज आणि प्रिया यांच्या कारस्थानी त्यांना त्या माणसाकडून जे ॲक्सिडेंट घडून गेलं असलं तरी पण ते देवाच्या कृपेने सही सलामत असतात. पण आता रविराज शुद्धीवर आलेत आणि आता पुढे ते कपटी प्रियाचं कसं काय करणार आणि सायलीला आपली मुलगी आहे म्हणून सगळ्यांना कसं सांगणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.